श्रीमंतीचा दिखाऊपणा. आज मी तीच जगात सर्वश्रेष्ठ काय असेल तर ते आहे व्यवहारज्ञान आणि साधेपणा. योग्य वेळी केलेली पैशाची बचत, योग्य ठिकाणी केलेली पैशांची गुंतवणूक आपल्याला आयुष्यभराचे सुख आणि आनंद देते. माझे 2 लहानपणीचे मित्र आहेत. एक ITI करून खाजगी कंपनीत मेंटेनन्स डिपार्टमेंटमध्ये कामाला आहे आणि दुसरा इंजिनियर असूनही तो चांगल्या कंपनीत कार्यरत आहे. पहिला गरीब घरातून आलेला आई वडील निरक्षर मोलमजुरी करणारे. त्याने लग्न जरा लवकरच पण साधेपणाने कोर्ट मॅरेज केले. सासऱ्याने मात्र आनंदाने मुलीच्या लग्नाचा खर्च जो वाचला तो मुलीच्याच नावाने बँकेत टाकला. त्यामुळे भरपूर पैशांची बचत झाली. तसेच यांच्याकडेही बऱ्यापैकी पैसे शिल्लक होते. हा एकदम निर्व्यसनी नवरा बायकोनी मिळून एका विचाराने गावाकडे 2002-2003च्या त्या पैशातून बऱ्यापैकी शेतजमीन विकत घेतली. जुन्या घराची डागडुजी करून आईवडिलांसोबत गावीच राहिला. पुढे शेतात यांनी खूप चांगले प्रयोग केले. हळद, ऊस, इतर नगदी पिके, त्यात बरीचशी आंतरपिके, तसेच सरकारच्या योजनेतून विहीर, आत्ता हल्ली सोलार पंपही लावला आहे. पत्नी शिकलेली असल्याने बँकेचे व्यवहार चांगले सांभाळायची. तिनेही हातभार लावला. कर्ज घेऊन शेतातच गोठा उभारला. 12-15 गायी पाळून दुधाचाही चांगला जाम बसला आहे. पुढे काही वर्षात शेती आणि पूरक व्यवसाय बऱ्यापैकी पैसे गुंतवले. आईवडिलांची साथ आहेच. मुलांचे शिक्षणही चांगले सुरू आहे. कंपनीतील पगार आणि हे बऱ्यापैकी चांगले उत्पन्न, तरीही कायम लो प्रोफाईल जगणे यामुळे त्यांचे खर्च कमी असतात. तो अत्यंत साधा दिसतो, वागतो. अगदी बऱ्याचदा कंपनीतल्या जुन्या निळ्या शर्टमध्येच गावभर फिरत असतो. 15 वर्ष जुन्या मोटरसायकलवर. पण आज तो पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहे. आता दुसरा इंजिनियर. त्याने शिक्षणानंतर पुण्यात नोकरी धरली. पुढे स्विच आणि जास्त पगाराच्या अपेक्षेने काही दिवस पंजाब, पुन्हा मुंबई आणि शेवटी रीतीनुसार सर्वांसारखे पुण्यात येऊन बस्तान बसवले. हे सर्व करता करता 2008-9 साल उजाडले. तो इंजिनियर, त्यामुळे लग्नही फार जोरात, खर्चिक झाले. दोन्ही बाजूंनी भव्य कार्य पार पडले. अगदी 3-4 आमदार, 7-8 नगरसेवक आणि 5-1 हजार माणसांच्या उपस्थितीत लग्न धूमधडाक्यात पार पडले. खर्च इतका झाला की याला हनीमूनला जायला पर्सनल लोन काढावे लागले. पुढे पहिल्या मुलाला नामकरण सोहळा असो, गावाकडे टोलेजंग घर बांधणे असो, वास्तुशांती किंवा पूजा असो, सर्व कार्यक्रम जंगीच. जेवणाचा मेनूही एकदम भारी. तो मित्र नेहमीच ब्रँडेड कपडे, घड्याळे आणि चकचकीत राहतो. मस्त मोठी कारही घेतली आहे. गावी आला की राजकारणावर, समाजकारणावर, शेतीच्या, गावाकडच्या शिक्षणाच्या दर्जावर टोमणे मारून जायला मात्र विसरत नाही. एक गोष्ट नक्की चांगली, ती म्हणजे तो दरमहा आईवडिलांना पैसे पाठवतो. त्याची मुलं पुण्याच्या चांगल्या शाळेत शिकायला आहेत. तोही आनंदी जीवन जगतो आहे असेच वाटते. पण गावाकडचा बंगला आणि या सर्व कौटुंबिक दिखावा कार्यक्रमावरील सतत येणारा खर्च, तसेच आता मुलांचे शिक्षण, त्यामुळे त्याला घर खरेदी किंवा इतर गुंतवणूक करायला जमली नाही. गेल्या वर्षी शेतीचा एखादा एकर तुकडा विकून पुण्यात चांगला 3 बेडरूमचा फ्लॅट घ्यायचा विचार सुरू केला होता. सध्या तो पत्नी व मुलांसह पुण्यात चांगल्या सोसायटीत भाड्याने राहतो. बाजूचा रिकामा फ्लॅटही घरमालकाचा असल्याने तोही थोडाफार वापरतो. या कोविडमध्ये मात्र याचे कंबरडे मोडले. मोठे संकट आले. त्याच्या कंपनीने खर्च कपात म्हणून बऱ्याच लोकांना कमी केले. यात यालाही अचानक कामावरून काढले. हा अक्षरशः मेटाकुटीला आला. मुलांची फी, गावचा खर्च, इथला घर खर्च, हे सर्व कसेबसे चालवले. बरं, लाजेमुळे गावालाही जाता येत नव्हते. नातेवाईकांनाही काहीच सांगू शकत नव्हता. नोकरी गेली हे कळले असते तरी इब्रतीचा पंचनामा आणि कित्येकाच्या घरी दिवाळी साजरी झाली असती असे याला वाटायचे. मित्रांनी या दरम्यान थोडीफार मदत केली. काही उधाऱ्या झाल्या. परंतु चांगली बाब म्हणजे आता तो 2 महिन्यांपूर्वी त्याला दुसरा जॉब मिळाला आहे. त्यामुळे तो थोडा सावरतोय. खरे उपकार झाले त्याच्या घरमालकाचे. त्यांनी या काळात संपूर्ण 7-8 महिन्यांचे भाडे माफ केले, जवळपास 2 ते 2.5 लाख रुपये. घरमालक त्याच्यासाठी देवमाणूस ठरला. याला बाहेर काढले असते तर त्याची सगळीकडे प्रतिष्ठा गेली असती. आता गंमत अशी की तो ज्या भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमध्ये राहतो तो माझ्या ITI झालेल्या मित्राचा आहे. हो, त्याचा तो देवमाणूस, मोठ्या मानाचा, गर्भश्रीमंत घरमालक माझा दुसरा मित्र आहे.
तुम्ही श्रीमंत असणे आणि श्रीमंत असल्याचे जगाला दाखवणे यामधला फरक ओळखा. शिक्षण आणि आर्थिक साक्षरता या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, दोन्ही अत्यंत महत्त्वाच्या. श्रीमंत दिसण्याच्या नादात कित्येक जण गरीबच राहतात. पैशांच्या योग्य नियोजनाने महत्त्व ओळखा. आज मितीस जगात सर्वश्रेष्ठ काय असेल तर ते आहे व्यवहार ज्ञान आणि साधेपणा. योग्य वेळी केलेली पैशाची बचत, योग्य ठिकाणी केलेली पैशांची गुंतवणूक आपल्याला आयुष्यभराचे सुख आणि आनंद देते. क्षणिक सुख आणि भपका टाळा. आयुष्यभर आनंदी राहा. पैशांची बचत सुरू करा.